जय हिंद मित्रांनो, तर आता आपल्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला अंशकालीन पदवीधर उमेदवारांच्या जागा आपल्याला रिकाम्या जाताना दिसतात. पण एका ठिकाणी जरी एखादा उमेदवार अपवादात्मक ठिकाणी एका ठिकाणी जरी एखादा उपलब्ध झाला तरी त्याची लिस्ट आपल्याला 70 ते 80 मार्कांच्या जवळपास आपल्याला लागताना दिसते. पण आता सर्वांच्या आता जे पोलीस भरती करतात त्या सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच कधी ना कधी तरी बनतो की नेमके हे अंशकालीन पदवीधर नेमके हे कोण असतात, नेमकी याची पात्रता काय असते, हे सर्टिफिकेट नेमकं कोण देत असते. तर अशा प्रकारचे बऱ्यापैकी प्रश्न आपल्या मनात बनत असतात. तर आता या विषयावरती आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ फक्त स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, आपला पोलीस भरतीची जेव्हा ऍड येते तेव्हा आपल्याला सर्वसाधारण महिला प्रकल्प, भूकंप, अंशकालीन अशा प्रकारचा एक अंशकालीन पदवीधरचा एक रकाना आपल्याला दिसतो, जिथं 5% आरक्षण त्यांना मिळालेलं असते. अशा प्रकारचा एक रकाना आपल्याला दिसतो. तर आता नेमके अंशकालीन पदवीधर कोण असतात, तर आता आरक्षणाबद्दल जर बोलायचं झाल्यास मित्रांनो, तर आता 5% अंशकालीन पदवीधर उमेदवारांना आरक्षण असते. पण आता आधी हे 10% होतं, पण आता त्यामधलं 5% मायनस का करण्यात आलं, तर ते 5% हे पोलीस पाल्यानंतर देण्यात आलं. पण पोलीस पाल्यामध्ये पण त्याचं डिवायडेशन करण्यात आलं. म्हणजे आता पोलीस पाल्यामध्ये 3% आरक्षण हे त्यांच्या जे आता सर्व्हिस मधून रिटायर झाले त्यांच्या मुलांना ते पोलीस पाल्याचं आरक्षण मिळत असते. त्याच्यानंतर 2% आरक्षण हे अनुकंपासाठी राखीव असते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अंशकालीनला 5% आरक्षण असते. पण आता बऱ्यापैकी म्हणजे 99% जागा ह्या खालीच जात असतात. तर आता ह्या खाली का जात असतात, हे उमेदवार का उपलब्ध होत नाही, त्याची नेमकी पात्रता काय असते, हे सर्व काही समजून सांगतो मित्रांनो. तर आता हे सर्टिफिकेट नेमकं कोण देत असते, तर आता ते जर बघितलं आपण तर आता सुशिक्षित बेरोजगार अर्थसहाय्य अशा प्रकारची एक योजना होती आधी. तर आता ती अशा प्रकारचे सर्टिफिकेट देत होती. पण आता नेमकी त्याची पात्रता काय होती, तर आता त्याची पात्रता अशा प्रकारे होती की 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावरती ज्यांनी काम केलेलं आहे व त्यांना त्या कामाचा अनुभव आहे अशा उमेदवारांना हे अंशकालीन पदवीधर उमेदवारांचं सर्टिफिकेट आधी मिळत होतं. तर आता जर बघितलं तर आता सध्या आता तुमच्या मनात हा प्रश्न बनत असेल की सध्या आता हे सर्टिफिकेट मिळणे शक्य आहे का, हे सर्टिफिकेट आम्हाला मिळू शकते का. तर मित्रांनो, आता हे सर्टिफिकेट मिळणं बंद झालेलं आहे. तर अशा प्रकारे अंशकालीन पदवीधर उमेदवारांचा क्रायटेरिया असतो, त्यांना 5% आरक्षण असते. त्याच्यानंतर 99% जागा तरी त्या डायरेक्ट खालीच जात असतात. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्या जागा आपल्याला दिसतच असतात. तर आता त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं तर आता अंशकालीन पदवीधर जागा जिथं खाली गेल्या तिथं त्या जागा नेमक्या कोणाला मिळत असतात, तर त्या संबंधित कॅटेगरीच्या सर्वसाधारण उमेदवारांना. म्हणजे एससीच्या जर 2 जागा, अंशकालीनच्या 2 जागा जर खाली गेल्या असतील तर एससी सर्वसाधारणल्या त्या दोन्हीच्या दोन्ही जागा ह्या मिळत असतात. तर अशा प्रकारचं अंशकालीन पदवीधरचं हे अशा प्रकारचं आरक्षण असते. बऱ्यापैकी ठिकाणी हे उमेदवारच उपलब्ध होत नसतात मित्रांनो. तर आता सध्या हे सर्टिफिकेट मिळणं बंद झालेलं आहे, त्यामुळे अशा प्रकारचं सर्टिफिकेट वगैरे सध्या काही मिळत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच आहे, आता वगैरे नवीन वगैरे काही मिळत नाही. त्याच्याच बरोबर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.